आप देख रहे हैं महा इंडिया न्यूज, खबर वही जो हो। 26 जून हा दिवस अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून पूर्ण महाराष्ट्रात व देशात साजरा करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने आज रोजी आपण आपल्या शाळेमार्फत आणि आपल्या सहभागासह ही रॅली काढलेली आहे। तुम्हाला सांगण्याचा उद्देश आणि तुमचा सहभाग यामध्ये घेण्याचा उद्देश हाच आहे की आपल्या भारताचा, आपल्या देशाचा, आपल्या राज्याचा भविष्य म्हणजे तुम्हीच आहे। त्यामुळे तुम्हाला या ड्रग्स ही जी आता सध्या आपल्याला जी एक लागण लागत चाललेली आहे त्यापासून वाचण्याकरिता, त्याचा संपूर्ण नाश करण्याकरिता व त्याही कीड आपल्या समाजातून पूर्ण एकदम मिटून टाकण्याकरिता ही जनजागृती चालू आहे। हे बघा, तुम्ही आता यंग आहेत, जनरेशन आहेत, तुम्हाला या वयात कमी समज असते। त्यामुळे या ड्रग्सच्या विळख्यात म्हणजे अनेक प्रकारचे ड्रग्स आहेत। त्यामध्ये शाळेमध्ये MDMA मेफेड्रॉन प्रकारचा ड्रग चालतो, लक्षात ठेवा। त्यानंतर इतर कोकेन आहे, हिरोईन आहे, या प्रकारचे ड्रग्स आहेत। गांजा जे सहसा जास्त करून या आपल्या परिसरात असतो, म्हणजे ज्या जास्त लोकांना जो तो आकर्षित करतो, तो पण एक ड्रगचा प्रकार आहे। तर या सर्व पदार्थातून किंवा या ड्रग पदार्थातून काही नाही, फक्त त्या घेणाऱ्याची ड्रग आणि त्याचा जो उपभोग घेणार आहे त्या व्यक्तीची, त्या विद्यार्थीची, त्या मुलाची फक्त आणि फक्त बर्बादी असते, लक्षात ठेवा। तसेच त्याच्यासोबतच त्याच्या घरच्यांची, त्याच्या आई वडिलांची त्यांना त्याची एक खूप मोठी वेदना आणि खूप मोठं त्यांच्यासाठी नाही एक प्रकारचा मोठा शोक असतो। ड्रग्स एक अशी वस्तू आहे की ड्रग्समुळे तो व्यक्ती तर आपण स्वतःचो आहे, त्याच्या खानदानाचं पण त्याच्या परिवाराचं त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान होईल, लक्षात ठेवा। त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी या ड्रग्स पासून कोणत्याही प्रकारचा अंमली पदार्थ, तुम्हाला ड्रग्स तर सांगत नाही, त्याशिवाय कोणत्याही प्रकार दुसरा गुटखा झाला, तंबाखू झालं, यापासून देखील तुम्हाला वाचायचं आहे। कोणत्याही प्रकारचं या चुकीच्या मार्गाला आपल्याला कोणत्याही प्रकारचं लागायचं नाही आणि यापासून आपल्याला वंचित राहायचं, लांब राहायचंय। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित जराड मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले आहेत, त्यांचं आपण आपल्या विद्यालयातर्फे स्वागत करूया। वाटत असेल काही जणांना, पण ते खूप महत्त्वाचं आहे। आणि आपण आज पाहतो, कारण हे अंमली पदार्थाचे खूप मोठं वेगवेगळ्या प्रकारचे एक रॅकेट असतं। कारण आपण वरवर पाहतो, याच्यापासून आपल्या डायरेक्ट देशाला धोका असतो। कारण काय होतं, पाकिस्तान आणि बाकी चायना या ठिकाणून काही अंमली पदार्थ विक्रीसाठी आले जातात, ते पाठवतात इकडे। म्हणजे एक तर आपली देशाची पिढी पण बर्बाद झाली पाहिजे आणि इथला जो पैसा आहे त्या मार्गाने त्यांच्या देशात गेला पाहिजे, हे त्यामागचं मेन उद्देश असतं। म्हणून आपण पहिले ड्रग्सपासून दूर राहतो, म्हणजे आपल्या देशाचं आपण संरक्षण करतो, हे महत्त्वाची बाब आहे, बरोबर। सर्व विद्यार्थ्यांनी हे तुमचं हे जे वय आहे, याच वयात नशेची आदत लागत असतं। कारण काय असतं, कोणतरी आपल्याला म्हणतं, हे बघ मजा आहे, मजा आहे, ती मजा नाही आहे, तिथं तुमचं जीवन उद्ध्वस्त होण्यासाठी, तुम्हाला तो पहिल्यांदा तुमचं जीवन बर्बाद करण्यासाठी त्याचा तो हे देत असतो। ती छोटी पुडी अशी चालू होती, पानपराग, काही नसते त्याच्यात, त्यात काही असे घटक असतात की तुम्ही एकदा ते खाल्ले की तुम्हाला ते वारंवार खावं वाटतं, बरोबर। त्यानंतर ते गुटखा चालू, पण तुम्ही त्याच वेळेस पहिल्यांदाच तुम्ही त्याला नकार दिला पाहिजे, तर तुम्ही आयुष्यात सक्सेस होऊ शकता। नाही म्हणायचं शिकलं पाहिजे, नाही तर मित्र आहे माझा तो खातो, मग मी पण खायला काय हरकत आहे, हे चुकीचं आहे। आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की आपण तर खायचंच नाही, आपल्या मित्रांना पण खाऊ द्यायचं नाही, बरोबर। प्रेमाने सांगायचं, नाही तर भांडण होईल, कारण तो व्यसनाच्या धीन असतो। आपण त्याला नाही म्हणलं किंवा त्याला सांगितलं तर त्याला राग येण्याची शक्यता असते, पण त्याला त्याची जाणीव करून द्यायची की अरे बाबा ते चूक आहे। कारण बघतो आपण आता खूप तंबाखू खातात, त्यांना खूप मोठ्या प्रमाणात कॅन्सर होतो, बघा टीव्हीवर पण दाखवतात।
तिथून सडलेलं असतं हे ते, आणि मग नंतर त्याचा इलाज पण होत नाही. घरातले सगळे पैसे त्या दवाखान्यात व्यर्थ वाया जातात. त्याचा खर्च करायचा गेलं तर 5-7 लाख 8 लाख एवढा खर्च येतो, जेवढी की आपली कमाई पण नाही आहे. आणि पुन्हा ते वेदना शरीराला होतात ते वेगळं आहे. एक तर पहिले ते टाटा कॅन्सर सेंटर आहे आपल्याकडे, तिथं माझं तर म्हणणे कधी वेळ भेटला तर जाऊन बघू नये, एवढी वाईट अवस्था आहे. त्या रोगापासून बरं होणं खूप कठीण आहे. पहिल्या स्टेजमध्ये डिटेक्ट झाला तर ते औषध गोळ्या करून पण त्यासाठी पण खूप मोठा खर्च लागतो. एवढं करायचंच कशाला? जीवनात आनंद घेण्यासाठी भरपूर काही गोष्टी आहेत. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही योगा करा, थोडी एक्सरसाइज करा, शरीराला त्रास होईल पण त्याच्यात आनंद वेगळा मिळेल, बरोबर. आणि दिवसभराची तुमची सुरुवात एकदम एनर्जेटिक होणार, तुम्हाला दिवसभर कंटाळा येणार नाही काही नाही. आणि तुम्ही दिवसभर वाचलं तर लगेच ग्रास होणार. खूप पोरांना असं वाटतं मी वाचतो पण आठवत नाही, तर मग शरीर ते काम करत नाही. थोडी एक्सरसाइज केली. नमस्कार आदाब, महा इंडिया न्यूज में आपका स्वागत है। इस वक्त हम पार्क साइड क्षेत्र में और हमारे साथ है पार्क साइड गाडगे साहब हैं, उनसे बात करते हैं। एक ड्रग्स का प्रोग्राम आयोजित किया था पार्क साइड के विरुद्ध में सब स्कूल पर। आइए उनसे बात करते हैं क्या प्रोग्राम क्या है। सबसे पहली बात सर, महा इंडिया न्यूज में आपका स्वागत है। सर, नो ड्रग्स का एक प्रोग्राम कल का जो दिन एक अरेंज किए थे प्रोग्राम, उसके बारे में क्या कहना है आपको? या ठिकाणी आपण अंमली पदार्थ विरोधी सप्ताह साजरा करत आहे. त्यानिमित्ताने उद्या जो 26 जून आहे अंमली पदार्थ विरोधी दिन आहे, तर त्यानिमित्तानं आज आम्ही विद्यादीप विद्यालय आणि त्या ज्युनियर कॉलेज या शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी यांच्यासह आम्ही एक आज जनजागृतीपर रॅली ही पार्क साइड पोलीस स्टेशन हद्दीत काढली, जेणेकरून जे विद्यार्थी आणि हे परिसरातील लोक ड्रग्सच्या विळख्यात सापडलेले तर त्यापासून त्यांची दूर राहावं आणि त्या निमित्तानं जनजागृती व्हावी व येणारी जी आत्ताची जी पिढी ती पण त्यापासून दूर राहावी. तर हे आमचा आजचा रॅली काढण्यामागचा मूळ उद्देश होता. त्या निमित्तानं आमचं एक कम्युनिटी पोलिसिंगच्या दरम्यान विद्यार्थी आणि पोलिसांचे संवाद देखील त्याच्यात साधला गेला, हा यामागचा उद्देश होता. सर, के जो मुख्यमंत्री हैं देवेंद्र फडणवीस, उन्होंने भी कल जो विधानसभा में कुछ एक पारित किए थे सवालों जवाब में कि पार्क ये जो ड्रग्स के लिए रोकने के लिए पुलिस की सबसे बड़ी जो जन अवार्ड जी ने उन्होंने एक क्लेम किए थे, क्या ऐसा जो है पुलिस के महाप्रबंधक से पूरा होता है? तो देवेंद्र फडणवीस ने भी कुछ एक एक्सप्लिकेशन किए थे, उसके बारे में क्या कहना? हा बरोबर, माननीय मुख्यमंत्री आणि शासनाकडून याविरोधी कंटिन्यू त्याबाबत प्रतिबंधित कार्यवाही करण्याचे आम्हाला आदेश झालेले आहेत. आणि आम्ही कंटिन्यू पार्क साइड हद्दीत आम्ही पूर्ण ड्रग्ज मुक्त पार्क साइड करण्यासाठी विशेष प्रयत्न केले, तशा कारवाया देखील केलेल्या आहेत. आणि लोक पण त्या निमित्तानं आम्हाला काही असेल तर रिस्पॉन्स देत आहेत आणि तसं काही माहिती असेल तर ते आम्हाला देत आहेत त्या निमित्ताने. हमारे साथ विद्यार्थी हैं स्कूल के, उनसे भी बात करते हैं, लड़कियां हैं उनसे बात करते हैं कि ये नो ड्रग्स के बारे में इन्होंने क्या अभी सीख दी है, जो अभी वरिष्ठ पुलिस निश्चित आके इधर अभी आपको बताए, एक ब्रीफ की है जो चीज, आपको क्या मतलब उसमें मालूम पड़ा, बताइए. माझं नाव समीक्षा गवळी, मी इयत्ता 10वी या वर्गात शिकत आहे. आमच्या शाळेत आज वरिष्ठ पोलीस अधिकारी आले होते आणि त्यांनी आम्हाला नशापासून कसं वाचायचं याच्या आधी देखील आमच्या शाळेत असे खूप उपक्रम झाले, ज्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं की विद्यार्थ्यांनी व्यसनापासून कसं लांब राहायचं, आपले शरीर कसं चांगलं ठेवायचं. आणि आजही आम्हाला तेच सांगितलं की आजकालची जनरेशन म्हणजे खूप खराब आहे. मुलं एकमेकांच्या नादी लागून नको त्या व्यसनाच्या आहारी जातात, आपल्या आई वडिलांचा विचार करत नाहीत, त्यांचा विश्वास तोडतात, त्यांच्या पैशांचा दुरुपयोग करतात. तर मुलांनी ते करू नये यासाठी त्यांनी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन दिलं आणि आपल्या भविष्यासाठी हे किती महत्वाचं आहे ते देखील आम्हाला शिकवलं. आणि आमच्या शाळेत असेच त्यांचे उपक्रम चालू असतात आणि त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. बस धन्यवाद. त्यांचे खूप आभार मानेल मी की त्यांनी आमच्या शाळेत येऊन आम्हाला चांगले सल्ले दिले. थँक्यू. शुक्रिया मांडलिया साहब. हमारे साथ है संजय हसे सर, उनसे बात करते हैं कि ये प्रोग्राम के बारे में इनको क्या समझ। सबसे पहली बात है, ये जो प्रोग्राम अभी हुआ पार्क साइड पुलिस चौकी ने प्रोग्राम किए, ये इस पे क्या प्रभाव पड़ता है, मतलब बच्चे लोग पे, और आप कैसा उसके बाद में करते हैं? सर, या प्रोग्रामची मुलांवर वरिष्ठ पोलीस किंवा असं आयडॉल कोणी जर मुलांपुढे असं मार्गदर्शन केलं त्याचा नक्कीच या सारख्या पार्क साइड सारख्या स्लम एरियामध्ये असणारी जी मुलं आहेत, कारण या स्लम भागामध्ये हे जे अंमली पदार्थाचं सेवन वगैरे यासारखी अनेक प्रकार या ठिकाणी घडतायत आणि अशा मुलांमध्ये येऊन या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर नक्कीच चांगला प्रभाव पडतो. माझ्या शाळेमध्ये वारंवार या ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम या पार्क साइड पोलीस स्टेशनच्या माध्यमातून होतात आणि जे निरोगी शरीर
मुलांना गरजेचं आहे ते यामधून नक्कीच त्याचा फायदा त्या ठिकाणी मुलांसाठी या कार्यक्रमाचा होतो. धन्यवाद. ठीक है, शुक्रिया मैम. आप देखिए किस तरह से सर ने भी बताया कि पार्क साइड में जैसा भी ये जो प्रोग्राम किए पार्क साइड पुलिस चौकी ने की तरफ से बहुत प्रभाव पड़ता है. इससे कैसा यंग जनरेशन को एक सीख मिलती है कि किस तरह से ये अमली पदार्थ एक्सेप्ट नहीं करना किधर भी. और घाटे सर ने भी यही बताया ब्रीफ में किए हैं क्या, मतलब जो भी अगर बच्चे लोगों को कभी किसी मालूम पड़ा कि ऐसा है तो फट से पुलिस को नहीं ना तो अपने सर को इत्तला करो, क्या फट से फट कार्रवाई हुई. कैमरामैन के साथ जहीर शेख, मुंबई. Subscribe and press bell icon to get daily updates.